तर ते 5 इंद्रिय कोणते त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो। पहिलं जे इंद्रिय आहे त्याला म्हणतात श्रद्धा, श्रद्धा इंद्रिय। दुसरं आहे वीर्य, वीर्य इंद्रिय। तिसरं आहे स्मृती, स्मृती इंद्रिय। चौथं आहे समाधी, समाधी इंद्रिय। आणि पाचवा आहे प्रज्ञा, म्हणजे प्रज्ञा इंद्रिय। संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित करा। मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास या सदरील वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण करीत आहोत आणि आतापर्यंत या 37 बोधिपाक्षीय धम्मातील जे 7 प्रकरणं आहेत त्या 7 प्रकरणांपैकी 3 प्रकरणांचा अभ्यास आतापर्यंत आपण केला। पहिलं प्रकरण होतं 4 प्रकारचे स्मृती प्रस्थान। दुसरं प्रकरण होतं 4 प्रकारचे सम्यक प्रधान आणि तिसरं प्रकरण होतं 4 रिद्धिपाद, ज्याचा आपण कालच समारोप केला त्या प्रकरणाचा। तर अशा प्रकारे या 37 बोधिपाक्षीय धम्मातील 7 प्रकरणांपैकी 3 प्रकरणांचा अभ्यास आतापर्यंत आपण पूर्ण केलेला आहे। आजपासून एका नवीन प्रकरणाला आपण पुन्हा नव्याने सुरुवात करीत आहोत। म्हणजे 4थं आणि 5वं जे प्रकरण आहे, तुम्ही मागच्या म्हणजे बाहेर जे बोर्ड लावलेलं आहे त्याच्यावर ते नक्की वाचलं पण असेल। 4थं प्रकरण आहे या 37 बोधिपाक्षीय धम्मातील, ज्याला 5 इंद्रिय असं म्हटलेलं आहे, पंच इंद्रिय। आणि 5वं जे प्रकरण आहे त्याला म्हटलेलं आहे 5 बल किंवा पंचबल। असे 2 प्रकरणं आपण सोबतच म्हणजे वेगवेगळं न घेता हे दोन्हीही प्रकरणांचा अभ्यास आपण सोबतच घेणार आहोत। त्याचं कारण असं की 5 प्रकारचे इंद्रिय आणि 5 प्रकारचे बल जे या 37 बोधिपाक्षीय धम्मात सांगितलेले आहेत, दोन्हीही सारखेच आहेत। म्हणजे 5 जे इंद्रिय आहेत तेच 5 बल आहेत। तुम्ही बॅनरवरती मागे ते वाचलं असेल। जे 5 इंद्रिय आहेत बुद्धाने सांगितलेले तेच 5 बलसुद्धा आहेत, परंतु 5 इंद्रिय हे 5 बलामध्ये कसं रूपांतरित होतात, या अर्थी 5 इंद्रिय आणि 5 बल सारखेच आहेत, पण 37 बोधिपाक्षीय धम्मात त्याचं वेगवेगळं वर्गीकरण केलेलं आहे। या अर्थी 5 इंद्रियांचं काम हे वेगळं आहे आणि 5 बलांचं काम हे वेगळं आहे। म्हणून अभ्यास करीत असताना आपण 5 इंद्रिय आणि 5 बल या दोहोंचाही आपण सोबतच या ठिकाणी अभ्यास करणार आहोत।
तर ते 5 इंद्रिय कोणते त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो. पहिलं जे इंद्रिय आहे त्याला म्हणतात श्रद्धा, श्रद्धा इंद्रिय. दुसरं आहे वीर्य, वीर्य इंद्रिय. तिसरं आहे स्मृती, स्मृती इंद्रिय. चौथं आहे समाधी, समाधी इंद्रिय. आणि पाचवं आहे प्रज्ञा, म्हणजे प्रज्ञा इंद्रिय. समजलं? श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा. असं पाठच झालं पाहिजे तुम्हाला. आणि सिक्वेन्सनुसार, असं खालीवर पण नाही. तसं तुम्ही वर्गात शिकवतात ना, क ख ग घ अंग च छ झ झ त्र ट ट ढ ढ न त त ध ध न प प भ भ म य र ल व श श ड क्ष ज्ञ. बघा आम्हाला आतापर्यंत पाठ आहे. तुम्हाला आहे पाठ? आहे तुम्हाला पाठ? ABCD पाठ आहे, पण 12 खडं मराठीतलं पाठ नसते. आहे का पाठ? तुम्हाला सांगा. आम्हाला पाठ आहे बघा. असं सिक्वेन्स वाईज पाठ असलं पाहिजे. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा, अशा सिक्वेन्स वाईज तुम्ही त्याला पाठ करा. आता पुढचे जेवढेही प्रवचनं असतील या सगळ्या प्रवचनामध्ये हे शब्द पुन्हा 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 तुम्हाला म्हणजे मस्तकावरती पुन्हा पुन्हा आदळणार आहेत. त्याचं पुन्हा पुन्हा ते तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. तर तुम्हाला आपोआपच पाठ होऊन जातील. तर हे 5 इंद्रिय आहेत ज्याला आपण पंच इंद्रिय असं या म्हटलेलं आहे या चौथ्या प्रकरणामध्ये, ज्याला पंच इंद्रिय आणि त्यालाच पुन्हा 5 बलसुद्धा असं म्हटलेलं आहे. तर हे 5 इंद्रिय आणि 5 बल कसे तयार होतात ते आपण पुढच्या सर्व धम्मदेशनेमध्ये पाहणार आहोत. 5 इंद्रिय आणि 5 बल. तर जसं आपण मागच्या धम्मदेशनेमध्ये मी तुम्हाला इंद्रियांबद्दल सांगितलं होतं आणि तुम्हीसुद्धा शाळेमध्ये शिकले असाल. इंद्रिय, इंद्रिय म्हणजे काय? सेन्सेस. आपल्या बॉडीवर इंद्रिय आहेत ना, डोळे, कान, नाक, जीभ, आपली त्वचा आहे की नाही, याला पंचेंद्रिय 5 सेन्स म्हणतात. म्हणजे या इंद्रियांमुळे आपल्याला या बाह्य जगताची जाणीव होते. या इंद्रियांमुळे आपल्याला आपलं या बाह्य जगताशी नातं जुळते. बरोबर आहे? म्हणजे आपल्या डोळ्यामुळे आपल्याला हे बाहेरचं जग दिसते बघा. बरोबर आहे? कानामुळे आपल्याला बाहेरचे शब्द ऐकायला येतात. नाकामुळे आपल्याला बाहेरचा गंध येतो. जिभेमुळे आपल्याला बाहेरची चव समजते. बरोबर आहे? या कायेमुळे आपल्याला स्पर्शाची जाणीव होते. म्हणजे काय? तर आपले हे जे पंच इंद्रिय आहेत या पंच इंद्रियांमुळे या बाह्य जगतासोबत आपलं नातं जुळते. बरोबर आहे की नाही? नातं जुळते ना आपलं. जर इंद्रियच नसतील तर तुम्हाला बाह्य जगताची जाणीव झाली असती का? झाली असती का जाणीव? नाही झाली असती. ते म्हणतात ना, अंधे की खीर टेढ़ी. मागे तुम्हाला मी उदाहरण दिलं होतं ना, बिचारा बचपन जन्मतःच आंधळा. हां, त्याला रंग काळा माहीत नाही, गोरा माहीत, काही जन्मतः आंधळा आहे बिचारा. रूपच पाहिली नाही, कधी दुनियाच पाहिली नाही. त्याचं हे चक्षु इंद्रिय म्हणजे डोळेच, त्याला डोळेच नाही आहे. तर त्याच्या मित्राला कोणीतरी खीर दिली, बिचारा खीर दिली, खीर खाल्ली आणि आला मित्राजवळ, आंधळा बिचारा मित्र. अरे म्हणते, आज मला एवढी बढिया खीर होती, एवढी खीर मस्त होती, खाल्ली. बिचारा हा आंधळा माणूस, याला काय माहीत, जन्मतः आंधळा. खीर कशी असते? अरे ते नाही का, पांढरी पांढरी असते खीर. पुन्हा प्रश्न, हे पांढरं काय असते? जन्मतः आंधळा, इंद्रियच नाही बघा याच्याकडे. हे पांढरं काय असते? अरे पांढरं नाही का, पांढरं काळ्याचा विरुद्ध म्हणजे पांढरं. पुन्हा प्रश्न, हे काळं काय असते? आता जन्मतः आंधळा बिचारा. आता कसं सांगावं याला, पांढरं कसं समजून सांगा? बाहेर गेला, एक बदक घेऊन आला. बदक, पांढऱ्या रंगाचं बदक. हे घे म्हणे, अशी असते म्हणे खीर. मग त्या आंधळ्यानं असं त्या बदकाच्या अशा मानेवर डोक्यावर असा हात फिरवला, असं केलं. अर म्हणे, अच्छा म्हणे, खीर अशी वाकडी असते म्हणे. म्हणजे अंधे की खीर टेढ़ी, अंधे की खीर टेढ़ी. काय करणार बिचारा, जरा माहीतच नाही, नाही की नाही? इंद्रिय महत्त्वाचे आहेत की ज्याच्यामुळे तुमचं या बाह्य जगताशी नातं जुळते, बाह्य जगताची तुम्हाला जाणीव होते. तर हे जे इंद्रिय आहेत, कोणते? पंच इंद्रिय. या 37 बोधिपाक्षीय धम्मामध्ये जे इंद्रिय सांगितलेले आहेत, श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा, हे इंद्रियसुद्धा तुमचं या जगताशी नातं जोडतात.
म्हणून त्याला इंद्रिय म्हटलेलं आहे. तुम्हाला जाणीव करून देतात, तुम्हाला बाह्य जगताची जाणीव करून देतात. आता हे बाह्य जगत कोणतं? म्हणजे जे दुःखमुक्तीचा मार्ग भगवान बुद्धांनी सांगितला त्या मार्गासोबत तुमचं नातं जोडून देतात, म्हणून याला इंद्रिय म्हटलेलं आहे. याला इंद्रिय काय म्हटलं? बुद्धाने सांगितलेल्या दुःखमुक्तीच्या मार्गासोबत तुमचं नातं जोडून देतात, त्याची तुम्हाला जाणीव करून देतात, आणि म्हणून त्याला इंद्रिय म्हटलं. जसं आपले हे 5 इंद्रिय या जगताशी आपलं नातं जोडतात, या बाह्य जगताशी जाणीव करून देतात. हे जे श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा जे आहे, हे 5 इंद्रिय तुम्हाला भगवान बुद्धाने सांगितलेल्या या दुःखमुक्तीच्या मार्गाशी तुमचं नातं जुळवून देतात, त्याची तुम्हाला जाणीव करून देतात, म्हणून त्याला पंच इंद्रिय असं म्हटलेलं आहे आध्यात्मिक भाषेमध्ये. समजलं इंद्रिय का म्हणतात? इंद्रिय का म्हटलं लक्षात आलं? याच्यामुळे तुम्हाला जाणीव होते, दुःखमुक्तीच्या मार्गाची जाणीव होते. जर तुमच्यात हे इंद्रियच उत्पन्न झाले नाही, तुम्हाला दुःखमुक्तीचा मार्ग समजणारच नाही. आणि हे इंद्रियच तयार झाले नाही तर त्याचं रूपांतर बलामध्ये शक्यच नाही. इंद्रिय अगोदर तयार झाले पाहिजे ना. आणि म्हणून हे जे इंद्रिय आहेत, हेच इंद्रिय तुम्हाला या दुःखमुक्तीच्या मार्गाची जाणीव करून देतात. बघा आता बघा, श्रद्धा, श्रद्धा समजते ना तुम्हाला? श्रद्धा म्हणजे फेथ, इंग्लिशमध्ये फेथ म्हणतात. विश्वास आहे, तुमचा विश्वास आहे त्या मार्गावर, तुमचा विश्वास आहे, ट्रस्ट आहे, तुमची श्रद्धा आहे. भगवान बुद्धाने सांगितलेल्या दुःखमुक्तीच्या मार्गावर किंवा बुद्धानं जे काही तत्त्वज्ञान सांगितलं त्याच्यावर तुमची श्रद्धा आहे. बुद्धावर श्रद्धा आहे, धम्मावर श्रद्धा आहे, संघावर श्रद्धा आहे. म्हणजे हे श्रद्धा इंद्रिय तुमच्यामध्ये निर्माण झालं. बरोबर आहे, तुमची श्रद्धा निर्माण झाली. ज्यावेळेस तुमची श्रद्धा उत्पन्न होते तर त्या श्रद्धेमुळे तुम्ही उत्साहशील बनता. तुम्हाला जर कोणी असं म्हटलं, अरे चला बुद्धाचं प्रवचन ऐकायचं आहे, बुद्धावर श्रद्धा आहे ना, तर प्रवचन ऐकायचं आहे म्हटलं की उत्साह संचारतो. अरे कारण श्रद्धा आहे. म्हणजे बघा, श्रद्धेचं रूपांतर कशात झालं? उत्साहामध्ये, ज्याला म्हणतात वीर्य. कालच्या मागच्याही प्रवचनात मी तुम्हाला वीर्याबद्दल सांगितलं. म्हणजे उत्साह संचारतो. बघा उत्साह, माणूस झोपेत जरी असेल, साखर झोपेत, पण त्याला जर म्हटले ना, अरे चल विहारामध्ये भिक्खू संघ आलेला आहे, असं का पटकन उठतो. बघा उत्साह असतो, याला उत्साह म्हणतात. कशामुळे आला उत्साह? श्रद्धेमुळे. आणि श्रद्धाच नसेल तर काय जाऊ दे तिकडे, काय असते ना, झोप बरी आहे म्हणते, माझी झोप, मला झोपायचं आहे म्हणतात. उत्साह नाही, बिचारा उत्साह नाही, कंटाळा करतो जराचा. मग कंटाळा करतो, बेहोशीमध्ये जातो. कशामुळं? श्रद्धा इंद्रिय नाही आहे. पण श्रद्धा इंद्रिय असेल तर बरोबर उत्साहशील राहतो. बघा उत्साहाने कामं करतो तर तुमच्यामध्ये वीर्य आपोआप उत्पन्न करतो. वीर्य उत्पन्न झालं तर मग श्रद्धाही आहे, वीर्यही आहे, तर बरोबर तुम्ही स्मृतिवान बनता. तुमची स्मृती अशी जागृत होते, कोणत्याच प्रकारची बेहोशी राहत नाही, निष्काळजीपणा राहत नाही. तुम्ही स्मृतिवान बनता, जागृत बनता. म्हणजे जागृतपूर्वक ते तुम्ही ग्रहण करता, जागृतपूर्वक तुम्ही ऐकता, जागृतपूर्वक तुम्ही त्याचं आचरण करता. असं बेहोशीमध्ये करत नाही, बेशुद्धीमध्ये राहत नाही, जागृत राहता. बघा त्याला म्हणता स्मृतिवान होणं. अटेन्शन राहता तुम्ही, निष्काळजीपणा करत नाहीत त्या गोष्टी ग्रहण करताना, किंवा तुमच्यामध्ये कोणत्या प्रकारची भीती उत्पन्न होत नाही, कोणतं भय उत्पन्न होत नाही. तुमच्यामध्ये आपोआपच श्रद्धा झाली, श्रद्धा इंद्रिय आलं, आपोआपच वीर्य इंद्रिय उत्पन्न होते. वीर्य आलं, आपोआपच तुमच्यामध्ये स्मृती उत्पन्न होते. आणि स्मृती उत्पन्न झाली की बरोबर तुम्ही त्याच गोष्टीवरती आपलं चित्त एकाग्र करता, चित्ताला भटकू देत नाही. जर तुमची श्रद्धा बुद्धावर आहे ना, तर तुमची श्रद्धा जर बुद्धावर आहे तर तुमचं चित्त कधी दुसरीकडे भटकणार नाही. म्हणजे काही काही लोक असतात ना, हेही करतो तेही करतो, असं काही काही लोक असतात ना. तर बुद्ध म्हणतात की जे लोक द्विधा मानसिकतेमध्ये जीवन जगतात, म्हणजे हेही करतो तेही करतो, म्हणजे बुद्धाकडून झालं तर झालं, नाही तर मग इकडे करतो. बघा उपास तापास एखाद्या देवाकडून शॉर्टकट होते, चमत्कार होते ना,
असं चमत्कार कर, नमस्कार असं आपल्याकडे पद्धत आहे, हेही करतो तेही करतो, नाही की नाही. ते तिकडे टाकड घाटला जास्त, ते लोक जास्त आहेत बघा, नागपूरच्या अलीकडे वर्ध्यामध्ये आहे टाकड घाट. वित्तू बाबा लोक बुद्धाचंही करतात, वित्तू बाबाचंही करतात. बुद्धाकडून झालं तर झालं, नाहीतर आपला टाकड वित्तू बाबा जिंदाबाद आहे असं करतात. तर भगवान बुद्ध म्हणतात की जे लोक अशा द्विधा मानसिकतेमध्ये राहतात, द्विधा मानसिकता, द्वंद्व मानसिकतेमध्ये राहतात, ते लोक दोन नावेवरती दोन्ही पाय ठेवून प्रवास करणारे असतात. जर एक नाव इकडे गेली आणि एक नाव इकडे गेली काय होईल? पाण्यामध्ये बुडून जाईल तो. म्हणून एकाच नावेमध्ये राहा. आणि ते कोणती नाव आहे? बुद्धाची नाव. बुद्धाच्या नावेमध्ये राहा, बुद्धाच्या नावेमध्ये प्रवास करा, तर तुमचं चित्त श्रद्धा इंद्रिय उत्पन्न करते, तुम्ही वीर्यवान उत्साहशील बनता, तुम्ही स्मृतिवान बनता. आपोआपच तुम्ही फक्त आणि फक्त बुद्धावरच तुमचं चित्त समाधिस्थ करता. हे समाधी बल आहे. धम्मावरच तुमचं चित्त समाधिस्थ होते, संघावरच तुमचं चित्त समाधिस्थ होते. नथी मे शरणंगय्यंग, बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणंगवरम. दुसरीकडे कुठंच माझं शरणस्थान नाही आहे. हे तुमचं चित्त बुद्ध धम्म संघावर राहते, याला म्हणतात समाधी. समजलं? समाधी बुद्धावर धम्मावर आणि संघावरच तुमची श्रद्धा राहते, एकदम पक्की मजबूत श्रद्धा, त्याला म्हटलेलं आहे समाधी. आणि समाधी एकदा तुमचं चित्त समाधिस्थ झालं, आपोआपच ते समाधीबल तुमच्यामध्ये ज्ञान उत्पन्न करते, विजडम उत्पन्न करते, चांगलं आणि वाईटातला फरक तुम्हाला समजतो. दुःखमुक्तीचा मार्ग तुम्हाला क्लिअरली दिसतो की हाच खरा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. आणि हे जे दिसते ना आजूबाजूला, हे व्रत वैकल्ये पूजा पाठ अमकं ढमकं, हे सगळं अंधश्रद्धा आहे. खरा दुःखमुक्तीचा मार्ग तुम्हाला समजतो, प्रकाशित होतो, ते ज्ञान तुम्हाला प्राप्त होते, त्याला म्हणतात प्रज्ञा, त्याला म्हणतात विजडम, प्रज्ञा म्हणतात त्याला. म्हणजे अशा पद्धतीने हे जे पंच इंद्रिय आहेत, श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा, अशा पद्धतीने कामं करतात बघा इंद्रिय. हे इंद्रिय तुमच्यात उत्पन्न होतात. श्रद्धा आली की बरोबर तुम्ही स्मृतिवान, म्हणजे तुम्ही वीर्यवान बनता, उत्साहशील बनता. उत्साहशील झाले की बरोबर तुम्ही स्मृतिवानही बनता. स्मृतिवान झाले बरोबर तुम्ही समाधिवान बनता, ते बल उत्पन्न होते. आणि समाधिवान झाले, चित्ताची समाधी झाली तुमची. म्हणजे समाधी म्हणजे काय? ते थडगं नाही बरं. लोक आपल्याकडे शब्द सांगावं लागतात आम्हाला कधी कधी, कारण मागच्या वर्षाभासामध्ये आम्ही शब्दाचा तुम्हाला अर्थ सांगितलेला आहे. एवढंच काय, काना, मात्रा, वेलांटी हे सुद्धा सांगितलं मागच्या वर्षाभासामध्ये. टिंब असेल, गच्छामी, वेलांटी उच्चार कसे, हे सुद्धा आम्ही मागच्या वर्षामध्ये तुम्हाला सांगितलं. म्हणजे चुकतं कुठे आपण, म्हणून शब्दाचे अर्थ सांगावे लागतात. ही टर्मिनॉलॉजी, विशेष शब्दावली आम्हाला सांगावी लागते, नाही तर मग शब्दाचा अर्थ दुसरा अर्थ निघतो, दुसरा काहीतरी अर्थ करतात बघा. म्हणून समाधी म्हणजे काय, तर कुशल चित्ताची एकाग्रता. कुशल चित्त आहे तुमचं, चित्त चांगलं आहे, कुशल आहे, त्याची एकाग्रता, त्याला म्हणतात समाधी. तर तुमच्या कुशल चित्ताची एकाग्रता साधली तुम्ही, समाधीबल उत्पन्न झालं, आपोआपच तुम्ही प्रज्ञावान सुद्धा होता. हे बल एका पाठोपाठ एकमेकाला सपोर्ट करून तुम्हाला पंच इंद्रियांमध्ये निपुण करतात. श्रद्धा इंद्रिय, वीर्य इंद्रिय, स्मृती इंद्रिय, समाधी इंद्रिय आणि प्रज्ञा इंद्रिय, हे 5 इंद्रिय तुमच्यामध्ये अशा प्रकारे काम करतात. आणि अशा पद्धतीने तुम्ही या पंच इंद्रियाच्या माध्यमातून तुमच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची क्षमता निर्माण होते. जसं एखादा शक्तिमान आहे बघा, जुने सिरियल शक्तिमान, दिसायला सामान्य दिसतो, पण त्याच्या आतमध्ये ते बल दाखवले, ते इमॅजिनेशन आहे, बरं एक उदाहरण म्हणून सांगते तुम्हाला, पण त्याच्यात ते बल दाखवलेले आहेत, बरोबर आहे. आणि विशिष्ट प्रसंगी बरोबर त्या बलाचा तो वापर करतो. तर हे जे पंच इंद्रिय आहेत, श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा, हे पंच इंद्रियसुद्धा तुम्हाला अशा प्रकारे शक्तिमान बनवतात, तुम्हाला अशा प्रकारे बलवान बनवतात. एक पावर तुमच्यात निर्माण होते, एक तुमच्या क्षमता निर्माण होते, त्यालाच म्हटलेलं आहे बल. म्हणजे या इंद्रियाचं रूपांतर कशामध्ये होते? बलामध्ये होते. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की कसं होते बघा. हे एक म्हातारा माणूस आहे,
बिचारा हातामध्ये काठी टेकवत रस्त्याने चाललेला आहे. तर काठी टेकवत चालता चालता अचानक समोरून 2-3 कुत्रे आले आणि कुत्रे त्याच्यावरती भुकू लागले. तर म्हातारा काय करतो, त्याला पळताच येत नाही, बिचारा पळून काय फायदा, कुत्रे त्याला पकडणारच आहे. काय करतो मग, काठी उचलतो, स्वतःचं रक्षण करतो. कशापासून, कुत्र्यांपासून. एक मारलं की कुत्रे पळून जातात. बरोबर आहे की नाही, बरोबर आहे ना. मग अगदी याप्रमाणे बघा, म्हणजे ज्याप्रमाणे त्या म्हाताऱ्या माणसाकडे ती काठीरूपी श्रद्धा होती, काठीच्या रूपाने त्याच्याकडे ती श्रद्धा होती, फक्त श्रद्धा होती इंद्रिय म्हणून. पण अकुशल उत्पन्न झालं तुमच्या जीवनामध्ये, एक वाईट प्रसंग आले, अकुशल आलं, तर त्याचा सामना करण्यासाठी किंवा त्याला हरवण्यासाठी तेच श्रद्धा इंद्रियाचं रूपांतर बलामध्ये झालं. त्याचा वापर केला काठीचा, कुत्रे पळाले, अकुशल पळालं आणि तो सुरक्षित झाला. समजलं तुम्हाला काठीचा वापर कसा केला ते, म्हणजे इंद्रियाचा वापर करून या श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा या इंद्रियांचा वापर करून जेव्हा तुम्ही स्वतःला अकुशलापासून किंवा स्वतःला अकुशल होण्यापासून जेव्हा तुम्ही दूर करता, स्वतःचं रक्षण करता, तेव्हा श्रद्धा इंद्रियाचं रूपांतर श्रद्धा बलामध्ये होते. आणखीन एक उदाहरण सांगतो. समजा एक मुलगी किंवा एखादी महिला रस्त्याने जात आहे, मुलगी जात आहे, काही टवाळखोर एखाद्या मुलाने टिंगल केली, टीजिंग केलं, चिडवलं. तर आता मुलगी काय करते, काय करते मुलगी, तिला राग, अकुशल उत्पन्न झालं ना, काय करते ती रागाच्या भरात पायातील चपला काढते, पायातील चपला काढते आणि जे त्याच्या मागं लागते की नाही त्याला बदलल्याशिवाय त्याला सोडतच नाही, असं त्याला बदलते, असं म्हणजे लाल लाल करून टाकते बघा. आणि मग तो सॉरी म्हणतो, माफ करा ताई, शेवटी ताईच म्हणतो, माफ करा, तुमच्या चपलीमध्ये लई दम आहे बापा, हा चपलेचा मार बसला. बरोबर आहे की नाही. बघा चप्पल तर चप्पलच आहे, पण अकुशल उत्पन्न झालं, वाईट प्रसंग आले, तर चपलीचं रूपांतर कशात झालं, बलात झालं, एका अवजारात झालं की नाही. बस तसंच आहे हे बघा, श्रद्धा इंद्रिय असंच प्रकारे काम करते तुमच्या जीवनामध्ये. श्रद्धा इंद्रिय, जेव्हा श्रद्धा इंद्रिय तुमच्यामध्ये बल उत्पन्न करते तेव्हा त्याला श्रद्धा बल असं म्हणतात. त्याचप्रमाणे हे श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा हे सगळे जे आहेत अशाच पद्धतीने बलात रूपांतरित होतात. श्रद्धेचं बलात रूपांतर होते, वीर्याचं बलात रूपांतर होते. हे सगळे इंद्रिय तुम्हाला बलवान बनवण्याचं काम करतात. बघा ह्या उदाहरणाप्रमाणे तुम्हाला लगेच समजू नये, हे बलवान बनवतात, तुम्हाला शक्तिमान बनवतात. आणि त्या पंचबलाच्या साह्याने मग तुम्ही दुःखमुक्तीच्या मार्गावरती एकदम प्रतिष्ठित होता, डामाडोल होत नाही, तुम्ही कमजोर होत नाही. बघा म्हणून हे पंच इंद्रिय आणि पंचबल तुमच्यामध्ये उत्पन्न झाले पाहिजे. पण हे श्रद्धा इंद्रिय जे आहे, सर्वांच्या मनामध्ये श्रद्धा आहे. हो, तुम्ही बसलेल्या तुम्ही सर्वांच्या मनात श्रद्धा आहे. विहाराच्या बाहेर जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहेत, सगळे श्रद्धावान आहेत ना. तुमची बुद्धावर श्रद्धा आहे, बाकी ज्यांची काही दुसरीकडे श्रद्धा असेल, देवा धर्मावर, कशावर, बाबा बुवावर, सगळ्यांची श्रद्धा आहे ना. पण सर्वांची श्रद्धा हे बलात रूपांतर नाही होत. सर्वांची श्रद्धा हे बलात रूपांतरित होत नसते. तर कोणती श्रद्धा आहे की ज्याचं रूपांतर बलामध्ये होते. समजा तोच म्हातारा, त्या म्हाताऱ्याकडे काठी आहे पण एकदम अशी बारीक आहे, ते कुत्री पण त्याला भीत नाही, तर काय होईल, ती काठी त्याचा संरक्षण करू शकेल का, नाही करू शकणार. छोटीशी काठी आहे बघा, पोलिसाकडे असेल छोटी, काहीच करू शकणार नाही, कुत्रे भीत नाहीत. किंवा पायामध्ये चपला तर आहे पण चप्पल तुटलेली आहे, तर ती महिला आपलं रक्षण करू शकेल का. म्हणजे कशासाठी काय पाहिजे, ती जी तुमची श्रद्धा आहे ती श्रद्धा कशी असली पाहिजे, मजबूत असली पाहिजे. ती श्रद्धा तुमची मजबूत असली पाहिजे, पक्की असली पाहिजे. आणि एवढंच नाही तर ती जी श्रद्धा आहे ती विज्ञानवादी असली पाहिजे. तुमची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा तुमची विज्ञानवादी असली पाहिजे, योग्य असली पाहिजे, कुशल असली पाहिजे, तरच श्रद्धेचं रूपांतर बलामध्ये होते.
या उलट तुमची श्रद्धा नसून ती अंधश्रद्धा आहे, अयोग्य आहे, अकुशल आहे, तर त्या श्रद्धेचं रूपांतर बलामध्ये होत नाही. अशी श्रद्धा तुमचं भलं करू शकत नाही. तुम्ही जर अंधश्रद्धाळू आहात, अंधभक्तिवान आहात, मिथ्यादृष्टीवाले आहात, ब्लाइंड फेथमध्ये जीवन जगणारे आहात, कर्मकांडामध्ये फसलेले आहात, तर बघा तुमची ती श्रद्धा कधीच तुमचं रक्षण करत नाही, कधीच नाही करत रक्षण. कारण तुमची श्रद्धा कशी आहे? कच्ची आहे. श्रद्धा विज्ञानमध्ये नाही आहे, अज्ञानामध्ये आहे. आज आम्हाला लोकांना सांगावं लागते खरी श्रद्धा काय आहे. बघा आज म्हणजे संत गाडगे बाबांनी अज्ञान युगामध्ये विज्ञान सांगितलं. आज विज्ञान युगामध्ये लोक अज्ञानी वागतात. किती मोठा फरक पडला बघा. हां, किती मोठा फरक आहे. आपल्या लोकांना समजलंच नाही आणखी नाही. पण असं आहे आपलं हे जग असं आहे की चमत्कार को नमस्कार करतात. बघा चमत्कार दिसला लगेच करतात ना. आपल्या लोकांना कसं आहे म्हणजे इन्स्टंट बेनिफिट पाहिजे ना. असं ATM कार्ड टाकलं लगेच पैसे बाहेर आले पाहिजे, असं असतं की नाही. बिशी नाही पाहिजे, वाट पाहावी लागते ना. असं टाकलं ATM कार्ड लगेच पैसे बाहेर आले पाहिजे. म्हणजे चमत्कार, शॉर्टकट, पटकन झालं पाहिजे. माझं मंगल, माझं कल्याण पटकन झालं पाहिजे. पटकन काहीतरी चमत्कार घडला पाहिजे, पटकन काहीतरी अलौकिक अवतार आला पाहिजे, माझं भलं झालं पाहिजे, देव माझ्यावरती प्रसन्न झाला पाहिजे आणि काहीतरी सेटिंग होऊन आमचं काहीतरी कल्याण झालं पाहिजे. लोक या चमत्कारावर विश्वास ठेवतात बिचारे, की जी अंधश्रद्धा आहे, अंधभक्ती आहे, अंधविश्वास आहे. अशी जर श्रद्धा असेल, तर त्या श्रद्धेचं रूपांतर बलामध्ये कसं होईल? ते श्रद्धाबल होऊ शकत नाही. म्हणजे श्रद्धा जर कच्ची असेल तर तुमचं बलच उत्पन्न होणार नाही. म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे की ही जी श्रद्धा आहे ही श्रद्धा कशी असावी? विज्ञानवादी असावी. श्रद्धा इंद्रिय आपलं कसं असावं? विज्ञानवादी असावं, योग्य असावं, कुशल असावं. अंधश्रद्धाळू असू नये, विज्ञानवादी असलं पाहिजे. तरच ती श्रद्धा, ते श्रद्धा इंद्रिय श्रद्धा बलामध्ये रूपांतरित होते आणि ते श्रद्धाबल तुम्हाला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाते. नाही जर उलटं केलं, अंधश्रद्धा असेल, तुम्ही कुठं जाल? दुःखाकडे जाल. तुम्ही दुःखाकडे जाल, दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जाणारच नाही. कारण ती अंधश्रद्धा तुम्हाला पुन्हा पुन्हा दुःखीच करते. ती अंधभक्ती तुम्हाला पुन्हा पुन्हा दुःखीच करते. ते अंधविश्वास तुम्हाला पुन्हा पुन्हा दुःखीच करते. म्हणून बांधवांनो, अंधश्रद्धेला बळी पडू नका. या अंधभक्ती, या कर्मकांडामध्ये बळी पडू नका. समजलं? विज्ञानवादी रहा. बुद्धीला सुसंगत आणि विज्ञानवादी जर मार्ग आहे तरच समजायचं तो आपला कल्याणाचा मार्ग आहे. बघा, आणि तो एकमेव मार्ग आहे भगवान बुद्धांनी सांगितलेला दुःखमुक्तीचा मार्ग. त्याच्यावर श्रद्धा ठेवा. कारण तीच खरी श्रद्धा आहे. तीच श्रद्धा खरी विज्ञानवादी आहे, योग्य आहे, कुशल आहे. म्हणूनच हे श्रद्धा इंद्रिय जेव्हा तुमच्यात निर्माण होते, आपोआपच त्या इंद्रियाचं रूपांतर श्रद्धा बलामध्ये होते. बघा, म्हणून श्रद्धा इंद्रियाचं रूपांतर श्रद्धा बलात करायचं आहे. भगवान बुद्धांनी सुद्धा या श्रद्धा इंद्रियानं, या श्रद्धा बलाने मारसेनेला जिंकलं. बघा, मारसेनेला जिंकलं. त्या बुद्धगयेला निरंजन नदीच्या काठी बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेले आहेत बुद्धत्व प्राप्त करणारे सिद्धार्थ गौतम. त्यांच्या चित्तामध्ये मारसेना उत्पन्न झाली. मारसेना म्हणजे काय? राग, द्वेष, काम, क्रोध, मोह, माया, वासना, अहंकार, गर्व, दुर्भावना, लोभ, ईर्ष्या, हे कुविकार आहेत. हे सगळे उत्पन्न झाले एखाद्या राजाच्या बलाढ्य सेनेप्रमाणे आणि सिद्धार्थाच्या चित्तावरती आघात करत आहेत. मारसेना झाला म्हटलेलं आहे. ती मारसेना चित्तामध्ये उत्पन्न झाली आणि सिद्धार्थाला काय म्हणते? सिद्धार्थ, आम्ही तुम्हाला बुद्ध होऊ देणार नाही. तुम्ही कितीही जरी प्रयत्न केले पण आम्ही तुम्हाला बुद्ध होऊ देणार नाही. कितीही प्रयत्न करा, आम्ही तुम्हाला बुद्ध होऊ देणार नाही. तर सिद्धार्थ गौतम म्हणजे भगवान बुद्ध सिद्धार्थ गौतम काय म्हणतात? त्या मारसेनेला म्हणतात, हे मारसेना, मी तुला जाणलेलं आहे.
तूच मला जन्मोजन्मीच्या फेऱ्यापर्यंत इथपर्यंत घेऊन आलेली आहे. मी तुला ओळखलेलं आहे हे मारसेना, पण तू माझं काहीच बिघडवू शकत नाही. कारण बुद्ध काय म्हणतात, तू माझं काहीच बिघडवू शकत नाही, कारण माझी बुद्धत्वावर श्रद्धा आहे, असं तिला म्हणतात त्या मारसेला. तू माझं काहीच बिघडवू शकत नाही कारण माझी बुद्धत्वावर श्रद्धा आहे. मारसेना पाहते, अरे सिद्धार्थ बोधिसत्व यांची जी श्रद्धा इंद्रिय आहे, हे फक्त इंद्रियच नाही आहे, ते श्रद्धा बल झालेलं आहे. त्यांची बुद्धत्वावर श्रद्धा आहे. हे श्रद्धाबल पाहतात. मारसेना श्रद्धाबल पाहते, अरे या श्रद्धाबलापुढे आपण कधीच जिंकू शकत नाही, आपण कधीही जिंकू शकत नाही. केवळ त्या श्रद्धाबलामुळे भगवान बुद्धांनी म्हणजे सिद्धार्थ गौतमानी त्या मारसेनेचा पराभव केला. ती मारसेना पराभूत झाली, नेस्तनाबूत झाली, चित्त शुद्ध झालं. कशामुळं? केवळ एका श्रद्धाबलामुळं. हे श्रद्धाबल असते बघा, जे तुम्हाला म्हणजे कितीही अप्रिय प्रसंग येऊ द्या, कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, हे श्रद्धाबल तुम्हाला तारते. हे श्रद्धाबल तुम्हाला म्हणजे सगळ्या प्रकारच्या अप्रिय प्रसंगामधून तारून नेते बघा. म्हणून आपल्याला हे श्रद्धा इंद्रिय ज्याचं रूपांतर श्रद्धा बलात होते, हे महत्त्वाचं आहे. भगवान बुद्धांनी त्या मारसेनेचा पराभव केला. श्रद्धा उत्पन्न झाली. त्या श्रद्धा उत्पन्न झाली, श्रद्धा आली रे आली, म्हणजे श्रद्धा उत्पन्न झाली की बरोबर माणूस उत्साहशील बनतो. म्हणजे काय बनतो? वीर्यशील बनतो. उत्साह निर्माण झाला, मारसेना पळाली ना, उत्साह निर्माण झाला, वीर्य साधलं बघा. उत्साहपूर्वक भगवान बुद्धाने पुन्हा ध्यानाला सुरुवात केली, चिंतन मनन करायला सुरुवात केली. स्मृतिवान झाले. म्हणजे स्मृतिवान म्हणजे काय? भय, कोणत्या प्रकारचं भय, बेहोशी, निष्काळजीपणा हा सगळा निघून गेला. स्मृतिवान झाले, सावधान झाले. आणि स्मृतिवान झाले की बरोबर त्यांनी त्यांचं चित्त त्यांच्या लक्ष्यावर केंद्रित केलं, समाधिस्थ झाले. आणि सगळं करता करता श्रद्धा वीर्य स्मृती समाधी, श्रद्धा वीर्य स्मृती समाधी, श्रद्धाबल, वीर्यबल, स्मृतिबल, समाधीबल अशा या बलाच्या साह्याने चिंतन मनन करून सरते शेवटी सिद्धार्थ गौतमसुद्धा आपल्या ती प्रज्ञा विकसित करतात. प्रज्ञा उत्पन्न होते, प्रज्ञाबल उत्पन्न होते आणि प्रज्ञाबलातून ते विमुक्तीकडे जातात आणि त्या विमुक्तीतून जातात मग बुद्धत्वाकडे. म्हणजे श्रद्धेमुळे काय झालं? श्रद्धा कशासाठी? वीर्यासाठी. वीर्य कशासाठी? स्मृतीसाठी. स्मृती कशासाठी? समाधीसाठी. समाधी कशासाठी? प्रज्ञेसाठी. प्रज्ञा कशासाठी? विमुक्तीसाठी. आणि विमुक्ती कशासाठी? बुद्धत्वाचा प्रवास सफल करण्यासाठी. असा हा प्रवास आहे बघा. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा. तर अशा प्रकारे हे श्रद्धा इंद्रिय जे आहे, हे जे श्रद्धा इंद्रिय तुम्हाला सगळ्या प्रकारच्या दुःखातून मुक्त करण्याचं काम करत असते. या तत्त्वज्ञानाला फार महत्त्व आहे. कारण ही जी श्रद्धा आहे, हीच श्रद्धा जेव्हा इंद्रियाचं रूपांतर बलामध्ये होते, हे श्रद्धाबल तुम्हाला तन्हामधून मुक्त करत असते. बुद्धानं सांगितलं ना, दुःखाचं कारण काय आहे? तृष्णा आहे, तन्हा. या तृष्णेमधूनच आसक्ती होते उत्पन्न, लोभ उत्पन्न होते, द्वेष उत्पन्न होतो, मोह उत्पन्न होते, जे तुम्हाला दुःख देते. ते दुःखाचं कारण आहे. तर ही जी श्रद्धा आहे, हे श्रद्धाबल काय करते? हे श्रद्धाबल तुमच्यातील तृष्णा नष्ट करते. म्हणजे तृष्णा नष्ट करण्यासाठी काय पाहिजे? तुमच्यामध्ये श्रद्धाबल असलं पाहिजे. म्हणून श्रद्धाबल आहे. तन्हा नष्ट करण्यासाठी वीर्य. तुम्ही जेव्हा वीर्यबल उत्पन्न करता, वीर्यबल म्हणजे काय? उत्साह. वीर्यबल म्हणजे उत्साह. तुम्ही उत्साहशील बनता. तर हेच वीर्यबल तुम्हाला आळशी किंवा प्रमादी बनण्यापासून मुक्त करत असते. समजलं? प्रमादी होऊ देत नाही, आळशी होऊ देत नाही. त्या प्रमादापासून, प्रमादापासून किंवा त्या आळशीपणापासून, त्या निरुत्साहपणापासून तुम्हाला दूर करते बघा. तुमच्यात निरुत्साह येऊ देत नाही. असतात ना काही लोक निरुत्साही असतात बघा. काही चांगलं करायचं नाहीच म्हणतात, निरुत्साह आहे. चांगलं करायचं निरुत्साह आहे बघा, कधी उत्साह नसतो.
हे बल आहे आपल्यामध्ये, वीर्य बल, ते तुम्हाला उत्साहशील बनवते. स्मृती बल, तुमच्या स्मृती बल उत्पन्न झालं, हे स्मृती बल तुम्हाला तुमच्यातील जे भय आहे त्या भयापासून तुम्हाला दूर करते. तुमच्यामध्ये जो काही तुमच्यामध्ये जी काही बेहोशी आहे, तुमच्यामध्ये जो काही निष्काळजीपणा आहे त्या मार्गाबद्दल, आचरण करण्याबद्दल, त्या निष्काळजीपणातून, त्या बेहोशीतून तुम्हाला मुक्त करते, तुम्हाला स्मृतिवान बनवते. आणि जेव्हा समाधीबल उत्पन्न होते, तुमचं चित्त एकाग्र होते, तर हे समाधीबल तुम्हाला अस्वस्थता, काही लोक असतात ना अस्वस्थ असतात, बेचैन असतात बघा, अस्वस्थ असतात, बेचैन असतात, त्यांचं चित्त असं एकदम चंचल असते बघा, वानरासारखं चंचल राहते, पळत राहते, चंचल राहते, इकडे पळत राहते. किंवा निष्काळजीपणा आहे आपल्यामध्ये, अस्वस्थता आहे, बेचैनी आहे. या अस्वस्थतेपासून ही समाधी तुम्हाला मुक्त करते, या चंचलपणापासून तुम्हाला ही समाधी मुक्त करते. आणि जेव्हा तुमच्यामध्ये प्रज्ञाबल उत्पन्न होते, हे प्रज्ञाबल तुम्हाला अंधश्रद्धा, अंधभक्तीतून दूर करते बघा. अंधश्रद्धा, अंधभक्ती, मिथ्यादृष्टी याची तुम्हाला जाणीव होते. आणि तेच प्रज्ञा इंद्रिय त्याच्यातून तुम्हाला मुक्त करून त्या प्रज्ञाबलाच्या साह्याने तुम्ही या अंधश्रद्धेच्या मार्गातून, या अंधभक्तीच्या मार्गातून, या मिथ्यादृष्टीपासून तुम्ही दूर होता. आणि म्हणून तुम्हाला हे पाचही इंद्रिय महत्त्वाची आहेत. कशासाठी? की तुम्हाला हे 5 इंद्रिय या दुःखमुक्तीच्या मार्गाची जाणीव करून देतात. आणि मग तुम्हाला जाणीव झाली, मग त्या मार्गाचं अनुक्रमण करण्यासाठी मग ते पंच इंद्रिय पंचबलात रूपांतरित होतात. मग श्रद्धाबल, वीर्यबल, स्मृतिबल, समाधीबल आणि प्रज्ञाबल या बलाच्या साह्याने या मार्गाचं तुम्ही अनुक्रमण करत जाता. मार्गाचं अनुक्रमण करता, मार्गाचं आचरण करता बघा. म्हणून आपल्यामध्ये ही श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे. व श्रद्धाच उत्पन्न झाली नाही, समजा तुमच्यामध्ये जर श्रद्धाच उत्पन्न झाली नाही, तर तुमच्यामध्ये वीर्य कधी उत्पन्न होईल? वीर्यच उत्पन्न होणार नाही, तर तुम्ही स्मृतिवान कसे बनाल? तुम्ही स्मृतिवानच होणार नाही, तर तुम्ही समाधी कशी लावाल? आणि तुम्ही समाधीवानच झाले नाही, तर तुमच्यात प्रज्ञा कशी उत्पन्न होईल? आणि प्रज्ञाच उत्पन्न नाही होणार, तर विमुक्तीचं तर खूप दूरच राहिलं. विमुक्तीचं सुख दूरच राहिलं बघा. म्हणून काय पाहिजे तुम्हाला? जर विमुक्ती पाहिजे असेल तर तुम्हाला पंच इंद्रिय, या 5 इंद्रियांचा अभ्यास करावा लागेल. या 5 इंद्रियाचं बलामध्ये रूपांतरित करावं लागेल. म्हणून श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा हे 5 इंद्रिय हे तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गाची तुम्हाला जाणीव करून देतात. मला सांगावं, लहान लेकरू जोपर्यंत रडत नाही, आई पण त्याला दूध पाजत नाही. म्हणजे आईची पण श्रद्धा आहे ना. जोपर्यंत लहान मुलगा रडत नाही तोपर्यंत आई पण त्याला दूध पाजत नाही बघा, ही श्रद्धा आहे. शेतकरी जोपर्यंत त्या शेतामध्ये बीज पेरत नाही तोपर्यंत त्याला अन्नधान्य मिळत नाही, ही श्रद्धा आहे बघा. म्हणजे त्याची श्रद्धा उत्पन्न होते की आता मी बीज पेरलं पाहिजे. याला खडकाळ जमीन आहे, श्रद्धा उत्पन्न होईल का शेतकऱ्याच्या मनामध्ये? होईल का? जेव्हा तो पाहतो की अरे जमीन चांगली आहे, सुपीक झालेली आहे, श्रद्धा उत्पन्न झाली कोणती? आता बीज पेरलं पाहिजे. तर तू बीज पेरतो बघा, श्रद्धा झाली. मग बीज पेरण्यासाठी काय करतो? उत्साह उत्पन्न होते, अरे आता बीज पेरलं पाहिजे. सगळं आळस झटकतो, उत्साहशील राहतो, प्रयत्न करतो बघा. मग प्रयत्न करतो, स्मृतिवान राहतो, मी बीज पेरलेलं आहे, त्याची रक्षा करायची आहे, त्याला वाचवायचं आहे, त्याचं चित्त एकाग्र करतो आणि मग त्याला त्याचं फळ मिळते. ते जे फळ आहे त्याला म्हणतात प्रज्ञा. तर अशा प्रकारे हे जे पंच इंद्रिय आहे, हेच पंच इंद्रिय आपल्याला बलाचं म्हणजे बलामध्ये रूपांतरित होतात आणि आपल्याला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जातात बघा. भगवान बुद्धांनी गृहत्याग केला, त्याला आपण महाभिनिष्क्रम म्हणतो. ही सुद्धा श्रद्धाच आहे. सहज कोणी एवढं मोठं राजपाट सोडून गृहत्याग करत नाही बघा. कोणी असं गृहत्याग सहज करत नाही. जर तुमच्या घरी अमाप संपत्ती आहे, धन दौलत, गाडी बंगला, बँक बॅलेन्स, नोकर चाकर, एवढी अमाप संपत्ती आहे, या सर्वाचा त्याग करणं सोपं आहे का? सोपं नाही आहे, एकदम सोपं नाही बघा. हे
सिद्धार्थ गौतमानी हा सर्व राजपाट, हे राजपद सगळं काही सोडलं, महाभिनिष्क्रम केलं. कशासाठी? दुःख मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी. ही आहे श्रद्धा, ही श्रद्धा आहे. 6 वर्षापर्यंत खडतर तपश्चर्या केली, ही आहे श्रद्धा. की जोपर्यंत मला विमुक्ती सुख म्हणजे ते बुद्धत्वाचं दुःखमुक्तीचं ज्ञान मला प्राप्त होत नाही, तोपर्यंत मी प्रयत्न करत राहील. ही श्रद्धा आहे बघा. श्रद्धा इंद्रिय होतं म्हणून तर त्याचं रूपांतर बलात झालं. श्रद्धा इंद्रिय होतं ना, म्हणून त्याचं रूपांतर बलात झालं बघा. आणि म्हणून जे आपण सिद्धार्थ गौतमाचं महाभिनिष्क्रम पाहतो, त्याच्या मागचं कारणसुद्धा श्रद्धा आहे. हे पंचेंद्रिय आहेत. सिद्धार्थ गौतम 6 वर्ष खडतर तपश्चर्या करतात, त्याचं कारण ही श्रद्धा आहे. हे पंचेंद्रिय आहेत. सिद्धार्थ गौतम बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त करून घेतात, ही सुद्धा श्रद्धा आहे. हे पंच इंद्रिय आहेत. तर आपल्यामध्येही या पंच इंद्रियाचं रूपांतर कशात झालं पाहिजे? बलामध्ये झालं पाहिजे, पंचबलात झालं पाहिजे. याकरिता या पंच इंद्रियाची नेहमी आपण भावना करायला पाहिजे, या पंचबलाची नेहमी भावना करायला पाहिजे. कारण हे पंच इंद्रियच तुम्हाला 5 बल देतात आणि हेच 5 बल तुम्हाला हळूहळू या दुःखमुक्तीच्या मार्गावर तुम्हाला मार्गक्रमण करण्यासाठी तुम्हाला क्षमतावान बनवतात. बघा, गाथा आपण नेहमी म्हणतो ना, दानं ददंतु सद्धायं शीलं रक्षन्तु सब्बदा भावनाभिरता हुंतु गच्छन्तु देवतागता. श्रद्धेनं दान द्या म्हणतात भगवान बुद्ध. म्हणजे दान तर द्या, पण कसं द्या? श्रद्धेनं दान द्या. कारण जर श्रद्धाच नाही आहे, मला सांगा, श्रद्धाच नाही आहे, अरे तो दान देऊ शकतो का? श्रद्धाच नाही बिचारा, कसं काय दान देईल? जबरदस्ती कोणातरी म्हटलं द्या 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 तर देईल बिचारा, पण श्रद्धा नाही आहे ना, मग त्या दानाचा त्याला काही उपयोगसुद्धा होणार नाही. पण मनामध्ये श्रद्धा असेल बुद्धाबद्दल, धम्माबद्दल, संघाबद्दल, तर तो नक्की दान देतो. बघा, श्रद्धेनं दान देतो. जर समजा त्याला जर समजा आता शीलपालन करायचं आहे, श्रद्धाच नाही आहे शिलावर, समजा त्या शिलावर त्याची श्रद्धाच नाही आहे, तर तो शीलपालन करेल का हो? शिलावर त्याचा विश्वासच नाही आहे, त्याचा विश्वास दुसरीकडेच आहे, दुसरीकडेच विश्वास आहे. शिलावर त्याचा विश्वास नाही आहे, तर शीलपालनसुद्धा करणार नाही. मैत्री भावना करण्यावर त्याचा विश्वास नाही, श्रद्धा नाही, तर तो मैत्री भावना करू शकतो का? ध्यान करण्यावर, म्हणजे ध्यान करणे हा दुःखमुक्तीचा प्रॅक्टिकल मार्ग आहे, त्या ध्यानावर त्याची श्रद्धा नाही आहे, तर तो ध्यान करेल का हो? जबरदस्त कोणाला बसवलं तर होते का हो ध्यान? नाही होत, नाही होत. बघा, हे म्हणून श्रद्धा फार महत्त्वाची आहे. पण श्रद्धा कशी असावी? विज्ञानवादी असावी, योग्य असावी, कुशल असावी. तेव्हाच हे श्रद्धाबल तुम्हाला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाते. कधी? त्या श्रद्धा इंद्रियाचं रूपांतर श्रद्धाबलामध्ये होते. ते बल तुम्हाला या सगळ्या प्रकारच्या दुःखातून मुक्त करण्यासाठी सहाय्यकारी ठरत असते. वीर्यबल उत्पन्न केलं म्हणजे वीर्य इंद्रियाचं रूपांतर कशात झालं? वीर्य बलामध्ये तुम्ही उत्साहशील झाले, उत्साहवान झाले, बघा, प्रसन्न झाले, उत्साहशील झाले, तर याचाच अर्थ वीर्यबल तुम्हाला तुमच्या जीवनात जो काही प्रमाद आहे, प्रमाद, आळस, याच्यापासून तुम्हाला मुक्त करतो, उत्साहशील बनवतो. तुम्ही स्मृतिवान झाले, तुमच्या स्मृती जागृत झाली, सावधान झाले, जागृत झाले, अटेन्शननेस तुमच्यामध्ये आला, माइंडफुलनेस तुमच्यामध्ये आला. आपोआपच तुमच्या जीवनामध्ये जी काही बेहोशी आहे, जी काही बेहोशीचं जीवन, जी काही बेहोशी आहे किंवा निष्काळजीपणा आहे किंवा कोणतं भय आहे, याच्यापासून तुम्ही मुक्त होता. कशामुळं? स्मृतिबलामुळं. आणि तुमचं चित्त जर एकाग्र झालं बुद्धावर, धम्मावर, संघावर, आता डामाडोल होणार नाही, कमजोर होणार नाही. कोणी किती काही बोलू द्या, कोणती अप्रिय प्रसंग येऊ द्या, पण तुमची समाधी लागली ना, तुमचं चित्त एवढं पक्क झालं, मजबूत झालं, समाधिस्थ झालं की आता मात्र बुद्ध, धम्म, संघाशिवाय दुसरं कोणतंच शरणस्थान मी ग्रहण करणार नाही. ही असते समाधी. तर समाधी आली तर आपोआपच तुमच्या मनाचा चंचलपणा, तुमच्या मनाची अस्वस्थता, बेचैनी तुम्ही दूर केली बघा, आणि प्रज्ञाबल उत्पन्न झालं. आपोआपच प्रज्ञाबल हे विजडम,
तुम्हाला अंधश्रद्धा, अंधभक्ती, मिथ्यादृष्टी, सर्व प्रकारच्या या मिथ्यादृष्टीतून तुम्हाला दूर करते आणि खरा दुःखमुक्तीचा मार्ग कोणता आहे तो प्रकाशित करतो. तोच खरा दुःखमुक्तीचा मार्ग भगवान बुद्धाने सांगितला आहे बघा. आणि म्हणून आपल्या सर्वांमध्ये बुद्धाबद्दल, धम्माबद्दल आणि संघाबद्दल हे श्रद्धा जी आहे ही श्रद्धा असावी, विज्ञानामध्ये श्रद्धा असावी, मजबूत पक्की श्रद्धा असावी. कारण हीच श्रद्धा इंद्रिय तुम्हाला मग नंतर वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञेकडे घेऊन जात असते. आणि ही प्रज्ञा विमुक्तीकडे घेऊन जात असते आणि हीच विमुक्ती तुम्हाला साध्य करायची आहे. त्याची सुरुवात आपल्याला श्रद्धेपासून करायची आहे. तर अशा प्रकारे श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा हे 5 प्रकारचे इंद्रिय आहे. याला पंच इंद्रिय असं म्हणतात की ज्याचं रूपांतरण तुमच्या आचरणातून 5 बलामध्ये होते. ते 5 बल श्रद्धाबल, वीर्यबल, स्मृतिबल, समाधिबल आणि प्रज्ञाबल या 5 बलामध्ये रूपांतरित होतात. अशा प्रकारचे 5 इंद्रिय आणि हे 5 बल नेहमी याची आपल्याला भावना करायची आहे, याचं चिंतन करायचं आहे. हे 5ही इंद्रिय तुमच्यामध्ये उत्पन्न व्हावे, निर्माण व्हावे, त्याचं रूपांतर बलामध्ये व्हावं, जे बल तुम्हाला दुःखमुक्तीच्या मार्गाचं अनुक्रमण करण्यासाठी सहाय्यकारी ठरेल. तर अशा प्रकारे हे जे 5 इंद्रिय आहे एक अल्पशः म्हणजे ज्याला म्हणूया परिचय म्हणून तुम्हाला या सर्व बदल सांगितलं मी. परंतु या बाबतीमध्ये आणखीन खूप काही आपल्याला समजून घ्यायचं आहे. श्रद्धा कशी असते, वीर्य कशी असतात, समाधी कशी असते, स्मृतिवान कसं बनावं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्याला पुढच्या धम्मदेशनेमधून ऐकायच्या आहेत. श्रद्धेच्या बाबतीमध्ये आणखीन काही प्रेरणादायी उदाहरणसुद्धा तुम्हाला ऐकायची आहेत. म्हणजे श्रद्धेचं रूपांतर बलामध्ये कसं झालं आणि अमुक एखादा व्यक्ती, अमुक एखादा अनुयायी, अमुक एखादा उपासक दुःखमुक्त कसा झाला केवळ श्रद्धाबलामुळे, याची काही उदाहरणंसुद्धा पाली त्रिपिटक साहित्यामध्ये आहे. तर ओघाओघाने आपण हे सगळे उदाहरणंसुद्धा बघूया जेणेकरून तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि तुमची श्रद्धा आणखीन द्विगुणित होईल. तर अशा प्रकारे मी तुम्हा सर्वांच्या प्रती पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करतो. आपण श्रद्धावान आहातच, नक्कीच आहात, बिलकुल दुमत नाही आहे. ही श्रद्धा आणखीन वाढत राहावी, या श्रद्धेमध्ये वाढ व्हावी, ही श्रद्धा द्विगुणित व्हावी, वृद्धिंगत व्हावी आणि या वृद्धिंगत झालेल्या श्रद्धेने तुम्हा सर्वांचं जय मंगल कल्याण व्हावं. अशा प्रकारची मंगलकामना तुम्हा सर्वांप्रती मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि तथागतांच्या आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेशना आणि धम्मसंस्कार समाप्त करतो. अभिवादनशीलिस नित्यं वड्ढापचायिनो चत्तारो धम्मा वढन्ति आयुवन्नो सुखं बल.